आयुर्वेदामध्ये मासिक पाळी किंवा पिरियडचे पेन्स ह्याच्याबद्दल काय उपाय आहेत? एक तिचं आरोग्य नावाचं पुस्तक मी लिहिलं. थोडी मागची पिढी की जी आता 35शी मध्ये आहे, त्याच्या आधीच्या सगळ्या पिढ्या ज्या होत्या ना, ते पोट दुखणारच, ते असंच ते तसंच अशी तक्रार असायची. आयुर्वेदानं सांगितलंय की तोंडात लाळ किती सहज येते तसं रक्त यायला पाहिजे. काहीही त्रास होता कामा नये. मी पिरियडच्या आधी ओटीपोट जड होतंय, ब्रेस्ट जड होत आहेत, केस गळतात, कॉन्स्टिपेशन होतंय, पिंपल्स येत आहेत, आग होते, जळजळ होते, नथिंग. काहीही न होता जर का आलं तर तिचं आरोग्य हे अतिशय उत्तम राहणार आहे. मग त्याला त्यांनी सगळ्यात बेस्ट 2 पदार्थ सांगितले आपल्या स्वयंपाकातले. तर कच्ची बडीशेप आणि जिरे हे समप्रमाणामध्ये मिक्स करून ते मिक्सरवर बारीक करून ठेवायचे आणि ह्या स्त्रियांनी काहीही खाल्ल्या प्यायल्यानंतर पाणी भले घोटभर प्या, ते झालं की 3 बोटाच्या चिमटीनं हे मिक्सचर तोंडात टाकायचं. असं जर का करत राहिला, कधी पिरियड आला आणि कधी गेला हे कळणार पण नाही. आणि पिरियडच्या पेनच्या बरोबरच अजून एक महत्वाचा बागुलबुवा केला जातो, तो म्हणजे मला प्री मेनोपॉज आहे, मग त्याच्यावर मला असं होतंय. मी त्या सगळ्या स्त्रियांना विचारतो, का म्हणलं तुमच्या काय आणि माझ्या काय? आजीचा मेनोपॉज झाला नव्हता? आपण त्याचा बाऊ करतो आहोत कारण आपण ह्या आयुर्वेदापासून लांब गेलो. आपण जर जीवनशैली म्हणून जर का अंगीकारली तर आपली आजी जशी 80 वर्षी सुद्धा शेतात काम करायची, तसं मेनोपॉज नंतर सुद्धा स्त्रिया काम करू शकतील.